भाई ज्या प्रकारे आपण पाहतोय की कुणाल कामरा यांचं वक्तव्य असेल, त्याच्यानंतर त्यांच्या वक्तव्यानंतर झालेली तोडफोड असेल, कुठेतरी गुंडगिरी वाढली असं वाटतं. गुंड कुठंतरी नाही, महाराष्ट्रामध्ये गुंडगिरीच वाढलेली आहे. इतकी गुंडगिरी वाढली आहे की आपल्याकडे संविधान आहे ना, त्याच्या चौकटीमध्ये आपल्याकडे कायदे आहेत ना, त्यांनी केलेल्या अयोग्य वक्तव्याचं त्याला नोटीस द्या आणि त्याच्यावर कारवाई करा. त्याचं कोणी समर्थन करणार नाही. आणि हा तसा सुद्धा कॉन्ट्रोवर्सियल आहे. याच्यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक वेळेला अकलीचे तारे तोडलेले आहेत. पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की तुम्ही अशी गुंडगिरी करून सगळी तोडफोड कराल. तसं नाही करता येणार. आपण स्वतः मुख्यमंत्री राहिलात राज्याचे, आता उपमुख्यमंत्री आहात, असं नाही करता येणार. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. काय चाललंय तुम्ही महाराष्ट्रामध्ये? हाच जर गतिमान महाराष्ट्र तुम्ही जर म्हणत असाल तर मला दुःख वाटतं सांगताना. निषेध करतो मी या सगळ्या गोष्टी. माझा एक प्रश्न स्पेसिफिक आहे. सध्या आपण पाहतोय 3 दिवस केवळ अधिवेशनाची शिल्लक राहिलेत. पहिल्या दिवसापासून विविध मुद्दे येत आहेत, इकडे आंदोलनं होत आहेत. मात्र ज्या मुद्द्यांवरती चर्चा व्हायला पाहिजे ते असं वक्तव्य येते समोर सत्ताधाऱ्यांचं की ते सभागृहात चर्चा होते ना. नाही, ते मला मोठं आश्चर्य वाटतंय की आपण हे सगळं दाखवावं. अडचणीशिवाय हे मी व्यक्तिगत बोलत नाही. सभागृहामध्ये नेमकं काय झालं? आम्ही आग्रह कशावर आहोत? शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोला. आम्ही आग्रही कशामध्ये आहोत? तरुणांच्या बेकारीबद्दल बोला. आम्ही आग्रही कशा बाबतीमध्ये आहेत? लहान लहान मुलींवर होणारा अत्याचार आहेत त्याच्या बाबतीमध्ये बोला. आम्ही आग्रही त्या सगळ्या मुद्द्यांवर आहोत. आणि तुम्हीच दिलेले जे तुमच्या निवडणुकीपूर्वी दिलेले जे प्रॉमिसेस होते ते पूर्ण करा. याच्यासाठी पण त्याची चर्चा होत नाही. इकडच्या तिकडच्या सगळ्या गप्पा, ते हुशार आहेत सगळे ह्याच्यामध्ये, भाषण करण्यामध्ये हुशार आहेत. आणि त्यांच्याकडे एवढी मेजॉरिटी आहे की ते असा गोंधळ घालून काही ना काहीतरी करत असतात. अर्थात आम्ही वरच्या सभागृहामध्ये त्यांना अजिबात भीक घालत नाही. आमचे मुद्दे जे आहेत त्या पद्धतीने आम्ही करत सगळ्या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्या प्रकारे आपण पाहतोय ते संविधानिक पदावर होते आणि आताची घटना घडली आहे या सगळ्यावरती काय सांगताय? नाही, ते हे अतिशय चुकीचं आहे. संविधानिक पदावर आपण राज्याचे मुख्यमंत्री राहिला तो असं काय करताय? आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहात तुम्हीच. जर असं सगळं जर ह्या गोष्टीला खत पाणी घालत असाल, मग हा गतिमान महाराष्ट्र तुम्हाला करायचा आहे का? नका करू असं. हे नाही. संदेश बातचीत कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.